नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे। मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे गोळा भजी। तर ह्या पावसाळ्यात हे गोळा भजी तुम्ही नक्की बनवून ट्राय करा, कारण खूप सोपे आणि सिंपल पटकन बनवता येतात अशा गोळा भजी आहेत ह्या। चला तर बघूयात आपण ह्याला लागणारे साहित्य। मी घेतलेले 2 कांदे आणि 5-6 मिरच्या। तर ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। कांदा आणि मिरची दोन्ही पण एकदम बारीक फाईन चिरून घ्यायचे। तर आता बारीक चिरता येत नसेल म्हणून मग आपण ते कांदा कटरमध्ये पण कट करून घेऊ शकतो। मी कांदा कटरमध्येच कट करून घेणार आहे। तर मी थोडंसं बारीक करून त्याच्यामध्ये कांदा कटरमध्ये कांदा टाकते आहे, कारण मग तो बारीक राहत नाही। काही कांदा बारीक होतो, काही कांदा मोठा होतो त्या कांदा कटरमध्ये, म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये कापून टाकते। आपण हाताने कापून घेतला तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण एकदम बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीत आपला कांदा कट करून झालाय। तर मिरच्या पण आपण त्याच्यामध्ये कांदा कटरमध्येच टाकणार आहे, एकसाथच टाकून द्यायचं। आपला कांदा आणि मिरची बारीक झालेली आहे बघा। ह्या पद्धतीत एवढे फाईन आपल्याला ते चिरून घ्यायचं आहे बघा। ह्या पद्धतीत आता आपण बॅटर बनवायला पातेलं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण कांदा मिरची कट केलेलं पहिलं टाकून घेणार आहोत। सगळं टाकायचं। आपण 2 कांदा आणि 5-6 मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्या मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या, तुम्ही तिखटवाल्या घेतल्या तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही। साधारण मी ह्याच्यामध्ये अशी 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि 2 चिमूटभर आपण त्याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत। एवढेच इन्ग्रेडियंट्स ह्याच्यात टाकायचे आणि पाण्याने आपण कन्सिस्टन्सी नीट ॲडजस्ट करून घेणार आहोत। हातानेच आपण सर्व त्याला मिक्स करणार आहोत। चमचा आपण ह्याच्यासाठी यूज नाही करणार आहे, बिकॉज गोळा भजी आपण बनवतोय ह्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी हातानेच त्याला हे करणार आहोत। बिकॉज चमच्याने हे केलं तर ती गोळा भजी होत नाही, आणि आपण ह्याच्यामध्ये मिक्स करताना पण जर चमचा यूज केला तर ते गुठळे पिठाचे राहतात। सो आपण सगळ्यासाठी हातच यूज करणार आहोत। हाताने मस्त आपण त्याला मिक्स करायचं, बिलकुल त्याच्यामध्ये पिठाचे गुठळे नाही राहून द्यायचे। तर इथं तेल गरम झालेलं आहे। ह्या पद्धतीतच आपण भजी सोडायची आहे हाताने बघा। कशा गोल गोल व्हायला लागलेल्या आहेत गोळा भजी। अशी हातानेच त्याच्यामध्ये टाकायची तेलामध्ये। चमच्याने टाकली तर ती व्यवस्थित गोल होत नाही, मग परत गोळा भजी गोल झाली नाही तर म्हणायचं नाही मग ती गोळा भजी होत नाहीये म्हणून। बघा कसे टम्म फुगलेले आहेत आपल्या गोळा भजी, आणि सगळे एका साईजचेच दिसतायत मस्त गोल गोल। त्याला वरती खाली करायचं नाही तर मग खालनच जास्ती शिजलं जातं, वरतून शिजलं जात नाही, म्हणून थोडेसे वर खाली करायचे। बघा कसे गोल गोल झालेले आहेत। या पावसाळ्यात नक्की गोळा भजी ट्राय करा। बघा किती पटकन झाल्या, अगदी 10-15 मिनिटातच पटकन रेडी पण होऊन जातात, जास्ती इन्ग्रेडियंट्स पण लागत नाहीत। वाह, आपल्या गोळा भजी मस्त रेडी झालेले आहेत। असे पटकन खाऊ असे वाटतायत। आता आपण ह्याला काढून घेऊयात। हे रेडी झालेले आहेत बघा। या पद्धतीत आपल्या गोळा भजी रेडी झालेली आहेत। तुम्ही बघू शकता कसे मस्त गोल गोल दिसतायत। वा, अशाच नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।